जेव्हा तुम्ही म्हणता की भारतामधून डिस्क्रिमिनेशन किंवा जातीवाद संपला आहे, तेव्हा तुम्हाला एका आदिवासी समाजाबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे. पारधी आदिवासी समाज. बघा, तुम्ही पारधी समाजाला एसटी समजा किंवा नको समजा, हे तुमच्या बुद्धिमत्तेवर डिपेंड आहे. पण संविधानाने 1950 मध्येच त्यांना, म्हणजे महाराष्ट्राच्या पारधी लोकांना एसटी म्हटलं आहे. आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे कोणकोणत्या राज्यामध्ये त्यांना भटक्या जमाती म्हणून वर्गीकृत केलं आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, विचार करा, जर गावामध्ये कोणत्याही घरी चोरी झाली तर सर्वात आधी पारधी समाजाच्या लोकांच्या घरी झडती घेण्यात येते. हा एक फालतू रूल इंग्रजांनी 1871 मध्ये चालू केलं. त्याच्यामध्ये पारधी सोबत इतर भटक्या जमाती सुद्धा होत्या. विचार करा, म्हणजे जर कोणी पारधी समाजाच्या घरी जन्म घेतला तो जन्मजात गुन्हेगार. काही समाजावर आता हे सर्व होत नसणार, पण पारधी समाजावर आजही होते. पारधी समाजाचा सर्वात मोठा प्रॉब्लेमच हा आहे की दुसरे एसटी समाजाचे लोक त्यांना एसटी समजत नाही. जेव्हा संविधानाने त्यांना एसटीचा अधिकार दिला आहे, तर आपण कोण होतो त्यांना एसटी नाही म्हणणारे? जे आपल्या आदिवासी समाजामध्ये सोकॉल्ड आदिवासी असतात, ज्यांना आदिवासीचा अ सुद्धा समजत नाही, ज्यांना आदिवासी विचारधाराबद्दलच माहित नाही आहे, ते दुसऱ्यावर नाव बोलत ठेवतात. पारधी समाज हा आधीपासून जंगलावर अवलंबून राहायचा. जेव्हा त्यांना जंगलातून बाहेर काढलं गेलं तेव्हा त्यांना गावामध्ये सुद्धा घेतलं गेलं नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्या मेन जागी जंगलातही नाही ठेवले आणि त्यांना गावामध्येही नाही घेणार, तर तो समाज प्रगतीच्या मार्गावर कसं चालणार? पारधी समाज हा महाराणा प्रतापच्या सैन्यामध्ये पण होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये पण. तो स्वातंत्र्य चळवळीत पण होता आणि तो भारताच्या भविष्यात पण. जेव्हा जेव्हा पारधी समाजाला चान्स मिळाला आहे, तो स्वतःला प्रूव्ह केला आहे. आज बरेच पारधी तरुण अधिकारी म्हणून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सेवेत आहेत. आणि जर तुम्ही क्रांतिकारी शमशेर सिंग बद्दल नाही ऐकले असणार, तर पारधी समाजाने भारतासाठी काय केलं हे म्हणायचा अधिकार तुमचा नाही. एसटी टॅगवर जितका अधिकार तुमचा आहे, तितकाच अधिकार पारधी समाजाचा सुद्धा आहे. पारधी समाजाचा इतिहास लिखित नसला तरी तो त्यांच्या पढ्यार, जोखारे, जागल्या आणि भगत यांच्या मार्फत मुखोगत वागरी भाषेत जुन्या पिढीपासून तर नवीन पिढीपर्यंत पोहोचवल्या जात आहे. बघा, पारधी समाजाचा इतिहास काही पण असू द्या, पण आजच्या जगामध्ये त्यांना ते रिस्पेक्ट आणि त्या सर्व सवलती मिळायला पाहिजे जे एका आदिवासी समाजाला मिळतात. आपण जर आदिवासी असून जर डिस्क्रिमिनेशन केलं तर आपण आदिवासी नाहीत, हा आदिवासींचा पहिला रूल आहे. आणि पारधी समाजाच्या लोकांसाठी एक छोटासा संदेश आहे की जेव्हा आपण स्वतःला आदिवासी म्हणतो त्याचे थोडे टर्म्स अँड कंडिशन असतात. आदिवासी हा मुळात प्रकृतीपूजक असते. आणि माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा असे पारधी लोक आहेत जे फक्त आणि फक्त प्रकृतीला देव मानतात. व्हिडिओ आवडला असणार तर नक्की फॉलो करा, शेअर करा आणि शिक्षणाकडे लक्ष द्या. सेवा जोहार.